सध्या मी अजितदादांचा अंत्यविधी जो झाला होता त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की काही वेळापूर्वी जय पवार, पार्थ पवार तसेच संपूर्ण पवार कुटुंबीय या ठिकाणी आले होते आणि याच ठिकाणी अजितदादांचं भव्य दिव्य असं स्मारक या ठिकाणी होणार आहे. अजितदादांचा अंत्यविधी ज्या ठिकाणी झाला होता त्या ठिकाणी आपण पाहतोय की अजितदादांचा फोटो आजही तसाच लावलेला आहे. या ठिकाणी पार्थ पवार असेल, जय पवार असेल, या दोघांनीही पुन्हा एकदा अजितदादांचं या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि याच ठिकाणी उभा राहून त्यांना जो अजितदादा यांचं जे स्मारक बांधलं जाणार आहे, स्मारक बांधण्याचा जो मॅप आहे, आराखडा आहे, आराखडा दाखवण्यात आलेला आहे. त्याच्यावर चर्चा देखील झालेली आहे. चर्चा केली जाते की याच ठिकाणी हे स्मारक बांधले जाऊ शकते किंवा आपण जे या ठिकाणी इकडे पुढे दाखवा, या ठिकाणी इथून बाहेर गेल्यानंतर दोन्ही बाजूला काही जागा शिल्लक आहे, त्या ठिकाणी देखील हे स्मारक आहे ते स्मारक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि आज विद्या प्रतिष्ठान संस्थेमध्ये आज पुन्हा एकदा दुसरी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला आज सकाळी शरद पवार उपस्थित राहिले होते. शरद पवारांसह रोहित पवार असतील, संपूर्ण पवार कुटुंबीय आज या बैठकीला उपस्थित झाले होते. आणि आज या बैठकीत महत्वपूर्ण जो निर्णय झाला आहे तो निर्णय म्हणजे अजितदादा यांचं भव्य दिव्य असं स्मारक विद्या प्रतिष्ठान संस्थेमध्ये उभारलं जाणार आहे. या संदर्भातच आजची ही मीटिंग होती आणि या मीटिंगला संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी उपस्थित होते. कॅमेरामॅन महेश, संतोष .com महाराष्ट्र, बारामती.